नारायणगाव हायवेचे होत असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असून हे काम युवा नेते अमित शेठ बेनके व नारायणगाव वारुळवाडी ग्रामस्थांनी थांबवले आणि जोपर्यंत गावकऱ्यांना विश्वासात घेऊन अधिकारी कामाचा आढावा व आराखडा ग्रामस्थांसमोर मांडणार नाहीत तसेच दर्जेदार कामाचे आश्वासन जाहीर ग्रामस्थांसमोर देणार नाहीत तोवर काम सुरू करू देणार नाही अशी ठाम भूमिका अमित शेठ बेनके यांनी यावेळी मांडली आहे। यावेळी असंख्य वारुळवाडी आणि नारायणगाव येथील ग्रामस्थ त्यांच्या सोबत उपस्थित होते। यावेळी वारुळवाडी येथील नेते संजय शेठ वारुळे, वरुण भुजबळ, माजी उपसरपंच भाऊ वारुळे, मुकेश वाजगे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सूरज वाजगे, शहराध्यक्ष रोहिदास केदारी, विजय घेगडे, पप्पू उर्फ विनायक नायकोडी, पराग वामन, सतेज भुजबळ आणि अनेक गावकरी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। नक्की काय घडलं या रात्री? टेंडर काढले 36-38 कोटी एवढं मोठं काम तुम्ही करता कशाला? 40 कोटी तुम्ही माती वापरता का? नाही, माती टेंडर मध्ये काय आहे तुमचं? हे काढून दुसरीकडे टाकायचं आणि मरून फिलिंग करायचं। तुम्ही मरून फिलिंग केलंय का? काय केलं? कडे आणून काढता कशाला? सर अजून इथं आपण मरून फिलिंग नाही केलं। ज्यावेळेस शोल्डर आपण साईड शोल्डर बनवतो तेव्हा मरून फिलिंग। अरे मरून फिलिंगला तुम्ही आता खडीकरण याच्यावर डांबरीकरण करा, मरून कधी आणून टाकणार? डांबरीकरण खाली खडीकरण केलं, त्याच्यावर काय माती टाकायचं सांगितलं तुम्हाला? नाही, ही माती थोडी टाकली सर आपण। म्हणजे तुम्ही सगळीकडे माती भरतात, यात मुरुम टाकलंच नाही ना आपण अजून। टाकाय म्हणजे जेव्हा आपण डांबर करणार आहे त्यानंतर मुरुमाची प्रोसिजर सर शोल्डरची 2 मीटरसाठी। अरे माती टाकली तिथं माती का नेऊन टाकली? तिथं मुरुम टाकायला पाहिजे होता ना तू। तिथं मुरुम टाकली, तिथं काय झालं सर की तिथं तात्पुरतं आपण टाकलं। तात्पुरतं मग आता एकदा हा रस्ता केला, काम पूर्ण केलं ना तुम्ही, त्याला उत्तर द्यायला कोण आहे? आता तो इंजिनियर आहे, तू अरे तुला काय सांगितलं होतं? सगळे हे आणून दे सांगितलं होतं तिथं साहेबाला पण तुमच्या काम बंद आहे, काम तर चालू आहे, पाहिलं ना तुम्ही? काय सांगितलं होतं तुम्हाला? सगळं इट तुमचं काय काय आहे सिमेंटचं काय काय ते सगळं सांगितलं होतं का नाही? आपण पुढे गेलो इंजिनियर अरे बाबा याला कुणीच नाही। पैसे आलेले आहेत, इतके चांगले शेट पैसे आलेले आहेत याला। अहो हे बघा इकडे, हे बघा तिथं बघा तुम्ही सगळं मातीच टाकलेली। इथं सुद्धा त्यांनी माती भरलेल्या आहेत। पहिला काय भरल्यात? माती बनवतो का गावकर? इकडे दाखव सर। खडी डब्ल्यूएम आणि खडी म्हणजे त्याच्यात प्रोव्हिजन काय माहिती का? खाली तुझं खाली खडी आहे, मोठी खडी। हो, मोठी खडी आणि त्याच्यानंतर डब्ल्यूएम केलेली आपण। त्याच्यानंतर साईड पट्या काय मातीने साईड मुरुम करायचं। मग तू दाखव का मला? माती दाखव, चल मुरुम दाखव, अख्ख्या ह्याच्यात मुरुम दाखव। चल ती बाजू क्लिअर आहे, तू मुरुम दाखव मुरुम। पुढं मुरुम नाही तुमचं, पुढं मुरुम आहे सांग। त्यांनी बरं तू सांग पुढं मुरुम टाकलं? टाकायचे लांब, त्यांनी तीच माती उचलली ती साईड पट्ट्यावर। ती माती ना त्या अक्षरशः लोती उचलून न्यायला पाहिजे। तीच माती त्यांनी भरली। पावसाळ्यामध्ये अर्धा सगळ्या साईडने माहिती त्याला एवढं सांगितलं मागच्या पण त्या केबलवाल्याने केलं, त्यांनी असाच गुढीला वाढा लावून दिला। नाही पण ही माती उचलायची त्याच्यावर। पण हे जे नवीन कार्पेट केलेलं आहे हा, हे तिकडं पॅच निघाले, त्याला काय याच्यावर अजून एक थर मारायचा का तुम्हाला? अजून हे निघायला कसं लागलं? तुम्ही नवीन काम केलेलं आहे ना, तुला दाखवलं तिकडचं उघडलेलं खालच्या हॉटेल उघडले तिथे। मग त्याच्यात पाणी आहे का, तेल आहे का, डांबर आहे का काय? जोपर्यंत अहो तुम्ही सर्वसामान्य लोकांना काय चित्त बनवता का? बघ तुम्हाला काय गव्हर्नमेंट पैसे देत नाही? तुम्ही निघून जाणार उद्या, बायपास चालू झाला ना, या रस्त्याला बापच नाहीये। कायची क्वालिटी काय नाही। तुम्ही सगळे कर्मचारी इथं। इंजिनियर साहेब कुठे? ड्रॉइंग आहे ना, ड्रॉइंग तू ड्रॉइंग दाखव ना। काय सांगितलं होतं त्या दिवशी? काय सांगितलं होतं? सगळं तुझं ड्रॉइंग दे। पहिल्यांदा हे गावकरी आहेत सगळे, हे सगळे आम्ही मिटिंग लावणार आहे, त्या ठिकाणी सगळे आले पाहिजेत। कोण आहेत ना, कोण सगळे अथॉरिटी आले पाहिजे। काय कसं बघायचं आम्ही? तुला सांगितलं होतं ना दुपारून तिथे जेवण द्यावा, तुला सांगितलं होतं। त्या पुलाच्या पुढं काय कंडिशन आहे बघा। आता स्पीड ब्रेकर तरी टाकून घ्या म्हणा आता ते आपल्या इथं आता दवाखान्यात तरी उचला ना, बाजूला घ्या ना तुम्ही, टू व्हीलर स्लिप होत्यात। माती फिलिंग नकोय, हे एक्सकॅव्हेशन केलंय। आम्हाला पण थोडं अलीकडे स्लिप होईल माणूस। एक्सकॅव्हेशन केलेलं तुम्ही बाहेर फेकून दिलं पाहिजे, मुरुम आणून तुम्ही लेवल केली पाहिजे। तुम्ही आहे ते तुम्हाला लीड एरियाचे तुम्हाला पैसे मिळतात, बाहेर न मुरुम आणायचे। पराग तो म्हणतो स्टँड माती टाकली सगळीकडे।
ही पद्धत असते का? अमित बेनके बोलतोय. हे तुमचं काम चाललेलं 2 दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने वाळूवाडीचं काम बंद केलं होतं. तुम्ही म्हणले आम्ही प्लॅन एस्टिमेट करून ग्रामपंचायत चर्चा करून काय काम करणार हे सांगणार होते तुम्ही रात्रीचं सगळं काम बंद करता. रात्री लोक झोपायला गेल्यावर मग काम चालू करता मुरमाच्या ऐवजी इथे साईडला आम्ही आत्ता माती काढून पाहिलेली. असं काम करणार आहे का तुम्ही? आणि मुरमाचं काम डांबराचं काम झाल्यावर तुम्ही माती भरता का इथं? ते एक्सकेवेशन केले ते काय करणार तुम्ही? तुम्हाला बाहेर नेऊन टाकायचं का लगेच सपाट करायचं इथं? हे साईडला 1.25 मीटर काय का खोदलंय त्याचं? नारायणगाव स्टँडला मुरुम टाकायचं डांबरीकरण सकड तुटू नये म्हणून माती टाकलेली आहे. तुमचा स्वतः तो निकम म्हणतोय. अरे दादांबरोबर गेली दादा आहेच का इथं? आम्ही लोक इथं गावामधली उभी. तुम्ही पेपरला नोटीस दिलती का मीटिंगला या म्हणून? मग तुम्ही मग आम्हाला स्वप्न पडणार आहे का तुम्ही 11th आवरला इथे येणार आहे म्हणून? या इथे या. तो मी मंचूर निघालो इथे. तुम्ही आता 2 मिनिटापूर्वी बोलत होते. ऐकून घ्या मी काय म्हणतो तुम्हाला, तुमची रिक्वेस्ट असेल तो रिक्वेस्ट म्हणून असं नाही, पण तुम्हाला जर वाटत असेल ते मटेरियल काढावं, ते मटेरियल आम्ही लगेच काढायचा विषय नाही चालला. काढायचा आणि टाकायचा विषय डबल काम का करता तुम्ही? 22 बरोबर, ते माझी वापरायची. मी म्हणतो मी तुम्हाला सांगितलं काय, तुम्हाला मला ते टाकायचीच नाही माती. तुम्ही मला एक सांगा, मला माती टाकायचीच नाही. सगळ्यात पहिली सगळ्यांची मागणी बायपासची होती. तुम्ही ठीक आहे बायपासचे पेंडेंट ठेवा. आमच्याकडे आहे का ते हातामध्ये? आम्ही कुठं आम्ही केलं म्हणजे आम्ही आपण हे तुम्ही डबल काम काय करताय? मला एक सांगा, हे तुम्ही तुमच्यातर्फे करताय का? रोड आहे आता हा जो तुम्ही नारायणगावमध्ये तो जुना रोड उखडणार आहात तर त्याच्यावरच काय करणार आहात? नारायण जुना रस्त्याला काय सुरू करणार? हा म्हणजे काही चुकतंय काय एस्टिमेट एकदा आपण दाखवा. नाही ऐका ना, तेच म्हणतोय. काय यांच्याकडून घेऊन हो नाही काय नाही मी दाखवतो एस्टिमेटचं काय विषय. प्रत्येक जण एस्टिमेट मागतो. प्रत्येक जण ऐकून घ्या सांगा काय कारण मी गाडी तुम्ही रोड पूर्णपणे उखडले. प्रोजेक्ट मॅनेजर माहिती तसं काही प्रकार नाही. आपल्याला मंजूर झालं नाही तसं काही प्रकार नाही. तसं काहीच प्रकार नाही. जेवढं आम्हाला कळतं किंवा आम्हाला वाटतं किंवा आमचं ऐकू माहिती, एक्सकेवेशन केलेला माल हा परत तिथं लेवल करणे हे एकदम चुकीचं आहे. अख्ख्या हायवेला जो मुरुम काढला तो तिथंच लेवल केला गेलेला आहे. त्याच्यात तुम्ही खाली जे GSB केला असेल, WBM केला असेल, हे खोलून बघणारा आम्हाला अधिकार नाही आहे. पण अधिकार ज्याला आहे तो माणूस इथं नाही. दुसरी गोष्ट, दुसऱ्यांच्या सांगण्यावरून तुम्हाला जे टेंडर मिळाले, तुम्ही जे आता सांगताय की काही लोकांनी आम्हाला विनंती बरोबर तुम्ही तिथं माती टाकली, अशी लोक तुम्हाला काही स्वतःच्या वैयक्तिक कार्यक्रमाला जर विनंती करू लागली, तुम्ही ते तसं करणार आहात? नाही अजिबात नाही. पुढचं मला बोलू. बिलकुल जे हे नियर तुमचा ह्या बाजूचा झालेला आहे तो पुलापाशी, खालच्या निलायम हॉटेल, PWDच्या ऑफिसपाशी, इथून वरती गेल्यावर बऱ्याचशा ठिकाणी याचे पॅच निघून आलेले आहेत. ते पॅच तुम्ही तिकडं लावलेलं मी ह्याच्यातनं तुमच्या कामाचा दर्जा काय आहे तो एक चुकीचा आहे. ऐकून घ्या तुम्ही. तुमच्याशी ज्यावेळेस मागाशी फोनवर बोलण्यात आलो त्यावेळेस तुम्ही सांगितले की दादांनी आम्हाला बोलवलं आणि गावातले 4 प्रतिष्ठित लोक होते. आमची चर्चा झाली आणि आम्ही काम चालू केली. आता हे 4 भिंतीच्या आतलं एखाद्या नेत्यासमोर या गोष्टी चर्चा करून तुम्ही जे काम करताय त्याच्यात गावकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. ते वारळवाडी असेल, नारायणगाव असेल, ही जी मुलं हा विजू भेगडे आहेत, ही जी लोक आहे, शिवतेजवाली सगळे आमची मित्रमंडळी आहेत. ही जी लोक आहे ना, जी थांब ना, जी कामं तुमची चाललेली आहेत ना, वाळूवाडी ग्रामपंचायतीने त्यांच्या हद्दीत 2 दिवसापूर्वी काम थांबवलं. त्यांच्या चर्चेनुसार तुमचा कोणतरी अधिकारी ग्रामपंचायतीमध्ये येऊन कागदपत्र किंवा जी चर्चा जी आपण रस्त्यावर करतोय, तात्पुरतं निरसन करतोय, हे त्याला सगळी कंटाळली. 2 दिवसापूर्वी तुमची माणसं येणं हजर अपेक्षित होतं, ते सुद्धा आलेलं नाही. तुम्हाला ज्यावेळेस आमच्यासारखी लोक आमची झोप मोड करून रस्त्यावर येऊन थांबलं, तुम्ही मंचरून इथे येता, आमच्याशी चर्चा करता. आम्ही झोपायला गेलो का रात्री तुमचे 10 लोड ना 1000 लोड चालले तरी रस्ता आहे त्याची क्वालिटी राहील का नाही आम्हाला डाऊट आलेला आहे. त्यामुळे आमची अशी विनंती, तुम्ही
तुम्ही आता हे काम हा लोड शेवटचा खाली करा. जसं मी आलो होतो तसं निकमला सांगितलं तुमचं डांबर प्लांट बंद करून लोड घेऊ नका, तुम्ही हे जेवढं तुमच्या विनंतीवर एवढा लोड खाली करून देतो. ते पण नसं ऐकलं तर आम्ही इथं राहायला तयार आहे, हा लोड सुद्धा खाली करून देणार नाही. असं काही नाही. तुमचं काय नुकसान होईल ते होईल, आमचं आयुष्यभराचं नुकसान तुम्ही करून जाणार आहे. तुम्हाला 2 रुपये मिळणार, तुम्ही घरी गेले. उद्या इथं निकम नाही, घोलप नाही, दादा नाही, मामी नाही, काकोनच कोणच येणार नाही. इथं रोज फुकट हायवेचं कोणी हायवेचा इंजिनियर कोण आहे? सांगा तुम्ही येणे जायचं कोण असं मला काम करून देणार नाही. तुम्ही उद्या गावासमोर जे शब्द द्याल ते तुम्ही पाळणार असाल तर उद्या काम चालू करायचं, अन्यथा काम बंद. तुम्ही स्वतः गावकऱ्यांसमोर ज्या ज्या लोकांना अडचणी आहेत, स्टँडच्या चौकात धोक्याची सोय आम्ही करतो, गावकरी आणण्याशिवाय आम्ही करतो. त्यांना जे सांगाल रस्ता कसा होणार, कुठून होणार, कसा झाला पाहिजे, त्याच्यासाठी काम बंद म्हणजे बंद. झाली आता, कंटाळा आला सगळ्या गोष्टी. तुमच्या अख्ख्या गावामध्ये एकाही दुकानात गिराईक नाही का, गाडी लावता येत नाही, ट्रॅफिक जाम आहे. सगळे दुकानदार त्रस्त, फुफटा, माती, सगळे गावकरी त्रस्त. घरातनं गावात यायचं म्हणलं तरी रुमाल बांधा, धुळीत नाही यायचं करायचं. सभापती कॉर्नरला एवढं साईडच्या कोपऱ्यावरती गाड्या टेकतात डायरेक्ट खाली. हे चुकीचं चाललंय. तुम्ही पुढं एक्सकॅव्हेशन केलंय ते भरलं नाही, ते दिलं सोडून. गावात 2 दिवस कार्यक्रम, तिथं माती भरली. बुलेटच्या शोरूम समोर खांडून ठेवले. किती दिवस झाले? असे महिनाभर खांडून ठेवायचं का ते? महिनाभर बिलकुल नाही. किती दिवस झाले सांगा मला. तुम्ही काय आयडिया करता का? आम्ही पण आहे ना वाट्यासाठी भांडायला आलो नाही, कामासाठी तुम्ही म्हणताय. बंद करून टाका. हा लोड खाली करायला आपण नाही खाली करणार. आम्ही काय गाड्या आपल्या इथं रस्त्यावर आणून लावा, एक सुद्धा गाडी खाली करून आता फक्त होणार ती आधी करायची, बाकी काही कोणाशी नाही. तुमच्या आता तुम्ही टेंडर मध्ये क्लेम करा अधिकाऱ्यांकडे. या मानाचा क्लेम तुम्ही अधिकाऱ्यांकडे करा. आम्हाला काय, तुम्हाला आमच्यावर कारवाई करायची. अधिकाऱ्यांशीच बोलणार गावकरी, बाकी कोणाशी नाही. विषय समजा, गावकरी अधिकाऱ्यांशी बोलणार. नाही बोलते असे बायपास ना, बायपास साठी ओरडून थकलो. काय काय केलं ना आम्हाला माहिती. नाही रस्ता, हा रस्ता 4 मिनिटीच्या दादा आणि प्रतिष्ठित चर्चा करून चालू केली. दादा कोण दादा अरे तुम्ही प्लॅन दिल्लीला जाऊन एका दिवसात बदलू शकता. बायपास पूर्ण करायला तुम्हाला 8 महिने लागतात का? हे नाही आहे ना स्कोप, हे आहे ना, हे बंद करून टाका. लोकांना काय वेळा समजलं का तुम्ही? तुम्ही काम बंद करा. हे उद्या ही पण गाडी नाही चला, येऊन द्यायची बंद करा. आता रात्री काय तुम्हाला कारवाई करता आमच्यावरती पण करा. गावातली तरुण पोरं खाट्याने मारणार, तुम्हाला काय फरक मनात पडणार? चालली तर यांच्या इलेक्शनची धावपळ संपली. काय भरतोय रात्रीच्या 11 वाजता घरदार थोडं रस्त्यावर उभा राहिलंय. कोणासाठी चाललंय? आम्हाला कळतंय तुम्हाला अडचणी आहेत, मग बोला ना खराखंड. काय अडचणी येतात ते सोडवतो ना आम्ही. काय फार दिमाग आहे, आम्ही त्यातले नाहीच. प्रशासन त्यातलं नाही आहे किंवा काही नाही, तो विषय सगळं वेगळा आहे. और आम्ही आता त्यातमध्ये नाही आहे ना, प्रायपाचा हा विषय इथं घेऊन उपयोगच नाही ना काही. सगळ्याच विषय घेणार आहे. तुम्ही एकदा बोलवा, अधिकाऱ्याने बोलवा. बोलवतो त्यांना. हा नारायणगाव आणि मारवाडीच्या जीवनाच्या विषय या नियममध्ये 5-6 महिने खाले टोला काय अधिकारी वागतात ते पण लोकांना कळू द्या. यांची टक्केवारी भेटली म्हणजे हे बस झाले. अधिकारी खाऊन जातात लोक पैसे खाऊन. काय काल एक पकडलं, काय म्हणे 2 कोटीची लाच घेताना पकडलं. काय चाललंय काय खेळ. आणि एक महिला आहे आपल्या इथं, तिला ना घरदार ना मूळ बांधला काय नाही, तिचे पैसे कोर्टात टाकून देत. काय तर म्हणे वोट ठेवलं 7-12 नावं. कलेक्टर ऑफिस कशाला ठेवलंय? ज्याला निर्णय घ्यायचा नाही तो अधिकारीच नाही पाहिजे इथून पुढे. आता हे जमत असेल तर चालत, नाही तर आहे आम्ही अजितदाराकडे जाऊ, धनंजय मुंडेकडे जाऊ, आमच्या पद्धतीने लढू आम्ही. पण
आहे ना, वाचलं मी. नक्कीच वाचलं ना. मग मी सांगतो काय तुम्हाला तीच गोष्ट जी आहे ना. द्या ना उत्तर याला. तुम्ही का नाही पेपर पत्रकार परिषद घेतली आणि बोलले राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे. खासदार आढळराव यांच्याकडे तक्रार, ग्रामस्थांनी पाडले काम बंद. मग बंद झालेलं काम चालू का झालं? स्टँड समोर माती. ज्या काही ती सगळीकडे माती आहे. हे बघा माती आम्हाला दिसतंय, आम्ही बोलतोय. ती माती ती माती मी त्याचा उद्देश पण सांगितलं तुम्हाला काय ते कशाला सांगतो? कशासाठी टाकली ती पण सांगितली. आम्हाला ऐकायचंच नाही. आम्हाला मला रिव्हर घेते परत. अहो सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट या मातीवर होतात. तुम्हाला माहिती आहे का साहेब? पोरगा पडलाय मागाशी अर्धे घेऊन ये त्याला. आता सहकारी पडलाय, घेऊन ये त्याला दाखवायचं. काल आपल्या त्या टर्नच्या वारवाडी वरून हे 2 दिवसापूर्वी वारवाडी ग्रामात दिले काय लोकांना पाडण्यासाठी. आणि बरं का शेठ, यांना मी अगोदर सांगितलेलं होतं आपण त्या लोकांना विश्वासात घेऊन काम करा. तुम्ही गावकऱ्यांची पहिली बैठक घ्या, त्यांना रस्ता कसा होणार ते सांगा. तुमचा हा बायपास नाहीये, गावातून रोड आहे. वन टाइम फंड आहे, वन टाइम फंड आहे, परत होणार नाही. थांबलंय हो, आम्ही अप्रतिष्ठित. तसा विषय नाही कुठल्या प्रकारचा. यांची वावरं गेली यांना तुम्ही विश्वासात नाही घेऊ शकत. करू नका ना, उद्या बघू आपण. ऐका ना, काम बंद ठेवा. कशाला वादाचा विषय बंद करायला लावलेला निकम तुमचा फोन नाही केला तर आमची चूक नाही. आम्हाला पण त्याच्यातलं कळतं काय विषय. तुम्ही तुमच्या सोयीने सगळं करता. आम्ही काही वावलं नाही का गावकरी? तुमचे लोड 5 आले, तुमचे 10 आले. उद्या पडला, आता जो पोरगा पडला याची चूक कोणाची? तुम्हाला तुमच्या लोडची काळजी. आमचं पोरगा पडलं ते वाचलं, मेला असं याला जबाबदार ना नॅशनल हायवे, ना ठेकेदार, ना ग्रामस्थ, नाही कोण. मागाशी असं काय करता? किती लोक मिळली घरात होऊ नये, परत ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून चांगलं काम करतोय. चांगलं काम. अरे ते मातीमुळे पडले, चांगलं काम काय करतो मूर्ख? मातीमुळे तुम्ही काय मातीचा विषय करताय? माती तर स्कूटर देतो, ब्रेक मारा स्कूटरवरती नाही बॉल पडला तर सांगा मी काय म्हणतो तुम्हाला, जर कुठं प्लॅन मध्ये मी सांगतो काही नाही. अधिकाऱ्यांनी कोणत्या बरोबर मीटिंग घेतली, काय केलं आम्हाला माहित नको का? मीटिंग जर विषय असेल तुम्हाला बोलू शकतो आपण. अधिकारी येणार काय प्रॉब्लेम झाला तर अधिकारी येणार का फेस करायला? फेस लोकल लेवल बोला तेच काम करा. तुम्ही एकदाच कोण 5 माणसं आम्हाला तुम्ही काम पण ठेवा, अधिकारी बोलवा पहिले. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नॅशनल हायवेकडे एवढ्या वारुळवाडीच्या एरियामध्ये काम चालू आहे, उपसरपंचाला माहित नाही. आम्ही घेऊन आले तुम्ही. ते साईड पट्टे भरावं म्हणून आपण किती बोलावं घेतलं. शेवटने आपण आपल्या पदर ग्रामपंचायतचे पदर खर्च साईड पट्टे भरले 3 वेळा. हे बोले तो ऑफिस कुठं नाशिकला गेले, आमचे अधिकारी नाही. अहो तो अर्ज घ्यायला कोण नाही. तुमच्याबद्दल आमचा वैयक्तिक विषय नाही. आमचं नाही म्हणजे कोण अधिकारी कोणच्या बरोबर मिटिंग घेतल्या, काय घेतल्या. जर स्थानिक इथं प्रतिनिधी त्याच्यात त्या मीटिंग मध्ये नाही तर त्या मीटिंगला काय आग लावायची का? तसा विषय असेल तर त्यांना बोलून आपण परत मीटिंग अरेंज करू शकतो. काय करायचं? मीटिंग यासाठी करायची का? म्हणजे उद्या 2 मिनिटं एका मीटिंगला आम्ही गेलो, दुसऱ्या मीटिंगला आम्हाला बोलवलंच नाही. पण झालं चर्चा झालेली. प्रश्न विचारले का तुम्हाला जमत नाही? प्रश्न विचारलेला तुम्हाला आवडत नाही, हे लक्षात घ्या. आम्हाला माहिती नाही, मी फर्स्ट टाइम तुम्हाला फेस करतोय. आता आम्हाला काय माहिती तुमच्या त्या मागच्या. त्याच्यामुळे साहेब हा जो आवाज चढलाय ना, हा एका वेळेचा नाही चढलेला. जिल्हाधिकाऱ्यांना विचारा. खूप जुना आवाज आहे. 17 तारखेला 17 जूनच नाही, 17 जुलैला आवाज जो चढलाय ना तो जुना आवाज आहे. तुम्ही आज आलेत म्हणून तुम्हाला नवीन वाटतं. काय कार्यवाही झाली ते पण विचारा. नारायणगावची नाही, नारायणगाव आळे फाटा. कलेक्टर साहेबांनी मिटिंग घेतली पुण्यात. त्याच्यावर काय कार्यवाही झाली ते विचारा. आणि तुमचं जे म्हणणं आहे ना की आमचं वैयक्तिक सरकार बनव, आमची मागणी आहे का नाही? आमचे लोक पडतात मरतात, आम्ही येणार ना. कशाला करणार असते? समोर आले
झाल्या त्याच्यावर काय कृती केली, काय कार्यवाही केली? त्यांना पाकिट गेल्यावर काय विषय राहत नाही. कोण आहे जनता, कोण आहे जनता, जनता कोण आहे? व्यवस्थित सगळं चालू आहे, काय विषय तसं नाही. मी सांगतो तुम्ही पण नाही, तुमचं काम करणं आहे. तुम्ही चुकीचं काम करत असाल तर ते दाखवणं आमचं काम आहे. परंतु याला कुठंतरी सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला कोणतरी पाठिंबा देते, पाठिंबा घालते आणि काहीतरी गडबड आहे याच्यात. पाणी कुठेतरी मोडतं. असं नाही ग्रामपातळीवरचं काम नाही, कुठल्या निधीचं काम चाललं असं पण प्रकार नाही. एवढे दिवस का नाही काम चालू झालं? असं पण काही प्रकार नाही. एवढे दिवस काम नाही झालं चालू. आम्ही आता मीटिंग झाली एसपी वगैरेला,